2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती मतदारसंघातून पुन्हा एकदा खरं तर चौथ्यांदा भरघोस मतांनी जिंकून आलेल्या माधुरीताई मिसाळ यांना कालच मंत्रिपद मिळालेलं आहे। आत्ता NDTV मराठीवरती माधुरीताई मिसाळ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यांच्या नक्की काय भावना आहेत हे जाणून घेऊयात। ताई, सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप अभिनंदन, चौथ्यांदा आमदार झालात, मंत्रिपद मिळालंय, काय भावना आहे? काही नाही, सगळ्या कार्यकर्त्यांची, जे नगरसेवक, सगळी संघटना ज्यांनी कष्ट केले पूर्ण इलेक्शनमध्ये, तर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप बघायला चांगलं वाटतंय आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट, जबाबदारीची पण मोठी जाणीव आहे। पक्षाने एवढ्या मोठा पद्धतीचा कार्यभार सोपवलेला आहे आणि तो जबाबदारीने पार पडणं, याचं थोडंसं तणाव पण आहे। कालच मंत्रिपद मिळालेलं आहे ताई तुम्हाला। उपमुख्यमंत्रींना सुद्धा तेच खातं आहे, तर कसं काम करणार, कसं बघता तुम्ही याकडे? मी ह्या संधी, एक चांगली संधी या दृष्टीने मी ह्याच्याकडे बघतीये। कारण माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आहे आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन। ताई, एक असं विचारायचं होतं की पुण्याचं पालकमंत्रीवरनं थोडंसं काहीतरी रस्सीखेच बघायला आपल्याला मिळते, तर ती कधीपर्यंत सुटेल आणि त्याचा काय निर्णय असणार आहे, कुठल्या बाजूने असणार आहे? रस्सीखेच अजिबात नाही आहे, हा पत्रकारांचा शब्द आहे। आणि महायुतीमध्ये पूर्ण पालकमंत्रीपदाचं वाटप अतिशय सुरळीतपणे जसं मंत्रिपदाचं झालं तसंच होईल। ताई, एक शेवटचा प्रश्न की आता मंत्रिपद मिळालेले आहे, आमदार झालेले आहेत, तर काय डोक्यात विचार घेऊन पुढची कामं असणार आहेत, कसं असणार आहे पुढचं सगळी वाटचाल? येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने पुणे शहराचा एकंदरीत पूर्ण प्लॅनिंग करूनचा विकास हे महत्त्वाचं टार्गेट असणार आहे। आणि पुणे शहरासाठी जे पण करता येईल ते ह्या संधीचा उपयोग करून पुणे शहराचा विकास, पुणे शहराची डेव्हलपमेंट, इन्फ्रा, रिंग रोड, हे जे रखडलेले जे काही प्रोजेक्ट आहेत ते, PMRDAचा DP, या सगळ्या गोष्टी आगामी काळामध्ये करण्याचा विचार आहे। नक्कीच, आपण जसं बघितलं की जास्तीत जास्त विकास कामांवरती भर देणार हे देखील आता मंत्री झालेल्या माधुरीताई मिसाळ यांनी आपल्याला सांगितलं। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।